सतीश भोसले याला VIP ट्रीटमेंट मिळते असं पाहायला मिळतंय। आणि या संदर्भात आपण बोलूयात, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया ताई आपल्यासोबत आहेत। अंजली ताई, तुम्ही जर स्क्रीनवर पाहू शकत असाल, सतीश भोसले ज्याला पकडण्यासाठी आणि ज्याला शिक्षा व्हावी यासाठी सातत्यानं मागणी लावून धरलेली आहे सगळ्यांनी। मात्र आता जो व्हिडिओ व्हायरल होतोय त्या व्हिडिओमध्ये असं पाहायला मिळतंय, अक्षरशः त्याचे कुटुंबीय तर आहेतच, मात्र कार्यकर्ते आहेत, पोलीस सुद्धा आहेत आणि त्यांच्यासोबत तो जेवतोय आणि पोलीस समर्थन देताना पाहायला मिळतात। अनफॉर्च्युनेटली ऍक्च्युली माझ्यासमोर स्क्रीन नाही आहे, त्यामुळे मी तो व्हिडिओ जो आहे तो बघितला नाही आहे। बरं, मी सांगते जिल्हा कारागृहाचा परिसर आहे आणि या कारागृहाबाहेर पोलीस आहेत, पोलिसांच्या गाड्या लागलेल्या आहेत आणि पोलिसांसोबतच तो जेवतोय, जेवणावर ताव मारतोय, गप्पांचा फड सुद्धा रंगलेला पाहायला मिळतोय। हा व्हिडिओ कोणीतरी पाहिला आणि समाज माध्यमांवर व्हायरल केला। मात्र एकीकडे शिक्षेची मागणी होत असताना त्याच्यावर इतके गंभीर आरोप आहेत, गुन्हे दाखल आहेत, मात्र आता VIP ट्रीटमेंट त्याला मिळतेय असं कुठेतरी या व्हिडिओमध्ये सरळ सरळ पाहायला मिळतंय। नाही, हे ऐकून तर अतिशय धक्काच बसतो आणि हे परत परत आपण हेच होताना बघतोय। आता उरले प्रॉब्लेम असा झालाय की आपण जे सामान्य माणसं आहोत ना, त्यांनाच फक्त अशा ट्रीटमेंट मिळत नाही आणि आपल्याला अतिशय वाईट पद्धतीने ट्रीट केलं जातं। पण ही जी राजकारणी आहेत किंवा राजकारणी आहेत किंवा त्यांच्या जवळचे जे लोक आहेत, त्यांना सगळीकडे आपण ते की खोक्या भोसले असो, सगळ्यांना ते सतीश भोसले असो, या सगळ्यांना ही स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते। आता हे पोलीस का देत आहेत आणि कोणाच्या डायरेक्शन्सनी देत आहेत, या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या पाहिजेत, पण आता ते होताना दिसत नाहीये। हे आपलं दुर्दैव आहे की आपण कायदा आहे बाबा आणि कायदा सगळ्यांना समान आहे, हे आपण नेहमी ऐकतो। आपल्यासाठी वेगळं आहे राजकारण। अगदी अंजलीताई, धन्यवाद, तुम्ही प्रतिक्रिया दिलीत त्यासाठी। तर या दृश्यांमध्ये आपण पाहतोय सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया या पुढारी न्यूजशी बोलत होत्या, प्रतिक्रिया देत होत्या। मात्र आताचा हा व्हिडिओ जो समोर आलेला आहे, आपण दृश्यांमध्ये पाहतोय पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये सतीश भोसलेला VIP ट्रीटमेंट मिळते असं या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय।